कपड्यावर जाऊ नका दाजी, यांना दिवसभर हाफ पॅन्ट आणि हाफ शर्टच असते. उगाही भाच्याच्या लग्नाला जायचे म्हणून कसं तर कपडे घालून आलाय. थांबा हो, यांचा फार मोठा बिझनेस आहे. हे सध्या अमेरिकेमध्ये केसावर फुगे विकतात. या नवरीचे मामा अलीकडे या, या इकडे अलीकडे या. मामा मामा, अहो मामा, एवढं काय लाजताय? लगीन झालंय का तुमचं? का करताय माझ्या संग? या इकडे अलीकडे बसा की बाबा, लग्न चालू आहे आता. ही नवरीचे मामा, नुसता 6 महिने झालं मिस कॉल देते. हा, फोन मन करत नाही. यांचा पण फार मोठा बिझनेस आहे. हे सध्या ऑस्ट्रेलियनमध्ये असतात. यांचा पण फार मोठा बिझनेस आहे. हे सध्या ऑनलाईन बिझनेस करतात. सांगू का? हे सध्या चपल्या सांधायचं काम करतात. करायचं का सुरुवात? हा, चला चला लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या. अक्षता सगळ्यांना मिळालाय का? मिळालाय का? जर अक्षता मिळाला नसला तर दगड कोणी मारू नका. हा, कारण आता सुरुवात करायची आहे. आजोबा बी आले नवरदेवाची. तेव्हा का कसा बघतो चष्म्यातून, चष्म्यातून बघतोय वरच्या नजरेनं मुडदा आहे का नाही? आल्यापासून मुडद्यानं नजर खाली टाकली नाही. त्याला एवढं कुठं गबाळ गावलं ग म्हणाले तेव्हा ती. तरण्या पोराला बायको मिळेना आणि ह्याला हे तर वय आताशी किती आहे? आता 17 लागले. म्हणून केले बाबा मी लग्न. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये. म्हणा मग अष्टिका. थोडं इकडे
मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान लग्नाचा बँडबाजा वाजतो माझ्या लग्नाचा बँडबाजा वाजतो माझ्या लग्नाचा परंपरेप्रमाणे लग्न लागलेलं आहे. तसेच आमचे नवरीचे मामा यांनी पण दोघांना 101 रुपये दिलाय. नाव काय दादा? पोपट मायकर यांच्यातर्फे 201 रुपये आहेर आलेला आहे. बाच्चीची बोलवण करावं लागेल ना, त्या मुडद्याला 100 आणि मला 100 आहे का नाही मामा? नवरदेवाच्या मामांना पण 201 रुपये अजून यायचेत बरं का, यायला झालेत आता. हा उधारी नाही, नीट वसूल करीत असते मी. परंपरेप्रमाणे लग्न लागलेलं आहे. आता हार घालण्याचा कार्यक्रम पण मला आहे रात तांदळ. हा नवरदेव कोणता, नवरी मामा तर आधीच पळून गेले. हा हा या हार घाला. कसं आहे, त्याच्यापाशी दिले असते मामा, पण ही कुठं बी झुलत येते टाकून येते पैसे, म्हणून मी काय करते ATM मध्ये ठेवते आहे का नाही. आता हार घाला, घाला मला हार. चला मालक पाया पडा. हा कलियुगाती नवरी आहे ही का पहिल्या जमान्यातली नाही. चल पड पाया. आता ह्या हातापासून रेटलं तर बरं राहते, पुन्हा डोसक्यावर बसत असते.